आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील देमको मर्चंट बँकेत बनावट व दुय्यम दर्जाचे सोने तारण ठेवून तब्बल 54,74,000 रुपयांची फसवणूक केल्याचा मोठा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी देवळा पोलिसांनी कारवाई करत 5 संशयित आरोपींना अटक केली असून न्यायालयानं त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण गणपत पवार गुंजाळनगर, मुकेश सुभाष निकम वाखारवाडी, युवराज गंभीर मेदने सरस्वतीवाडी, बापू उत्तम खैर सुभाष नगर आणि सुरेश निंबा पगार रामेश्वर या 5 जणांना अटक करण्यात आली आहे। सोमवार दिनांक 6 रोजी त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यानंतर सर्व आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणाची सुरुवात 5 जुलै 2024 रोजी झाली होती। देमको बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भालेराव यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीत बँकेचे व्हॅल्युअर राजेंद्र मोतीराम सोनवणे राहणार कापशी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते। सोने तारण कर्ज प्रकरणात सोने चांदीची शुद्धता तपासून योग्य अहवाल देणं ही त्यांची जबाबदारी असताना त्यांनी काही खातेदारांशी संगनमत करून बँकेची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे। तपासादरम्यान उघडकीस आले की सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत तब्बल 27 खातेदारांशी संगनमत करून बनावट सदोष किंवा कमी दर्जाचे सोने तारण म्हणून स्वीकारण्यात आले। त्यानंतर हे सोने शुद्ध व योग्य वजनाचे असल्याचा खोटा अहवाल बँकेला सादर करण्यात आला। या अहवालाच्या आधारे बँकेनं संबंधित खातेदारांना 54,74,000 रुपयांचे कर्ज मंजूर केले। या 27 खातेदारांमध्ये कापशी येथील 6, गुंजाळनगर येथील 6, देवळा येथील 5, सुभाषनगर व रामेश्वर येथील प्रत्येकी 2, तर भिलवाड, वाखारवाडी, पिंपळगाव, सरस्वतीवाडी आणि वरवंडी येथील प्रत्येकी 1 खातेदाराचा समावेश आहे। दरम्यान पोलीस तपासात काही खातेदारांनी पुढाकार घेत कर्जाची परतफेड केल्याची माहिती समोर आली आहे। 6 खातेदारांनी कर्जाची रक्कम भरल्यानं त्यांच्यावरील अटकेची कारवाई सध्या टळली आहे। उर्वरित संशयितांनी लवकरात लवकर कर्जफेड करून पुढील कायदेशीर कारवाई टाळावी असं आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आलंय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करत आहेत। देवळा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे बँकेचे पदाधिकारी, सभासद व खातेदारांनी स्वागत केलं असून या घोटाळ्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे।